गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज जो आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत त्याचं नाव आहे सोल्युशन आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बेसिकली हा चॅप्टर दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिले सोल्युशन आणि नंतर आपण शिकणार आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर सर्वात प्रथम आपण या चॅप्टरमध्ये सोल्युशन आणि त्याचे किती प्रकार असतात आणि ते कसे बनतात ते शिकू. तर सोल्युशन सोल्युशन कशापासून बनलेलं असतं? सोल्युशन बनलेलं असतं सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. सोल्युशन कशापासून बनलेलं असतं? सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता समजा आपण मीठ जर पाण्यात जर डिझॉल्व्ह केलं तर मीठ हे आहे सोल्यूट आणि पाणी आहे सॉल्व्हंट. आणि जे खारं पाणी तयार होणार आहे त्याला म्हणायचं सोल्युशन. तर सोल्युशन हे दोन पार्टनी बनलेलं असतं, एक तर सोल्यूट आणि दुसरं आहे सॉल्व्हंट. मग ही डेफिनेशन कशी लिहायची सोल्युशनची मला सांगा. सोल्यूट हा एकापेक्षा जास्तही असू शकतो. मीठ जर आपण पाण्यात डिझॉल्व्ह केलं त्याच पाण्यात आपण साखर पण डिझॉल्व्ह करू शकतो. याचा अर्थ टू ऑर मोर नॉन रिॲक्टिव्ह सबस्टन्स विच आर मिक्स्ड आणि विच आर होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे ते एकसारखं दिसलं पाहिजे. याचा अर्थ जर आपण मीठ हे पाण्यात डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला मिठाचे पार्टिकल्स पाण्यात दिसत नाही. जोपर्यंत आपण त्याचं चव घेत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही का त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. तर ते विच लुक्स लाईक वन त्याला आपण होमोजिनियस म्हणतो. म्हणजे तुम्ही सोल्युशनची डेफिनेशन अशी लिहू शकता, टू ऑर मोर नॉन रिॲक्टिव्ह सबस्टन्स when mixed or which are homogeneous is called as solution. And solution is made up of two parts. One is solute and another is solvent. म्हणजे एक आहे solute आणि दुसरा आहे solvent. पण आता प्रश्न आहे का कोणाला solute म्हणायचं आणि कोणाला solvent म्हणायचं. तर जे कमी प्रमाणात आहे त्याला आपण स्मॉल अमाऊंट म्हणतो, त्याला आपण काय म्हणायचं सोल्यूट. आणि जे जास्त प्रमाणात आहे ज्याला आपण लार्ज अमाऊंट म्हणतो त्याला काय म्हणायचं आपण सॉल्व्हंट. एक एक्झाम्पल घेऊ आपण. मी जर असं म्हटलो 80% इथेनॉल आणि इथेनॉल हे पाण्यात डिझॉल्व्ह केलेलं असतं. तर इथं 80% ऑफ इथेनॉल म्हणजे काय, त्याच्यात 80% इथेनॉल आणि 20% काय वॉटर आहे. तर जास्त प्रमाण कोणाचं 80% इथेनॉल म्हणजे हे काय झालं सॉल्व्हंट. कमी प्रमाणात काय पाणी, तर हे काय झालं सोल्यूट. हेच जर एक्झाम्पल मी असं घेतलं 20% इथेनॉल 20% इथेनॉल याचा अर्थ आहे 20% इथेनॉल आणि 80% वॉटर. आता जास्त प्रमाणात काय वॉटर आहे म्हणजे वॉटर काय झालं इथं सॉल्व्हंट आणि इथेनॉल काय झालं इथं सोल्यूट. म्हणजे जे जास्त प्रमाणात आहे त्याला आपण काय म्हणायचं सॉल्व्हंट आणि जे कमी प्रमाणात आहे त्याला काय म्हणायचं आपण सोल्यूट. पण समजा जर असं आलं 50% इथेनॉल, याचा अर्थ आहे 50% इथेनॉल आणि 50% वॉटर. तर या केसमध्ये तुम्ही कशालाही पण सोल्यूट समजा ना दुसऱ्याला सॉल्व्हंट. जर सारखं प्रमाण असेल तर कोणाला पण सोल्यूट आणि दुसऱ्याला सॉल्व्हंट. किंवा सॉल्व्हंट आणि सोल्युशन ओळखायची अजून एक पद्धत आहे. ती पद्धत तुम्हाला सांगतो. जर मी मीठ हे पाण्यात जर डिझॉल्व्ह केलं, मीठ हे जर पाण्यात डिझॉल्व्ह केलं तर मीठ हे सॉलिड स्टेटमध्ये आणि पाणी हे लिक्विड स्टेटमध्ये. तुमचं जे सोल्युशन तयार होतं
ते कोणत्या स्टेटमध्ये याच्यावरून कळतं कोणतं सॉल्व्हंट आहे. समजा एक्झाम्पल घ्या, मीठ मी जर पाण्यात डिझॉल्व्ह केलं शेवट काय तयार होईल, खारं पाणी तयार होईल. आणि ते खाऱ्या पाण्याची स्टेट काय, ती लिक्विड आहे. म्हणजे ज्या स्टेट फॉर्म होईल समजा ते लिक्विड आहे, म्हणजे याचा अर्थ वॉटर हे सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंट कशावरून डिसाइड करायचं, परत मी सांगतो. जर डिझॉल्व्ह केल्यानंतर जी स्टेट उपलब्ध राहील त्याला आपण सॉल्व्हंट म्हणायचं. म्हणजे साखर मी जर पाण्यात डिझॉल्व्ह केली तर साखर असतो सोल्यूट, सॉरी इन सॉलिड स्टेट. साखर कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेट. वॉटर कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड आहे. जर त्याचं सोल्युशन तयार झालं तर सोल्युशन सोल्युशन कसं आहे, लिक्विड मध्ये. सोल्युशन लिक्विड मध्ये म्हणजे वॉटर काय आहे, सॉल्व्हंट आहे. म्हणजे फायनली जे सोल्युशन तयार होईल त्याचा स्टेट तो सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे, त्याच्यावरून आपल्याला डिसाइड करता येतं कोणतं सॉल्व्हंट आहे. ओके, तर हे सोल्युशनचे किती प्रकार आहे ते आपण आता पुढल्या पॉइंट मध्ये बघू. सोल्युशनचे किती प्रकार. ओके, आता पुढला पॉइंट आहे टाइप ऑफ सोल्युशन. तर किती टाइपचे सोल्युशन होऊ शकतात. मी इथं 3 कॉलम बनवलेले, एक सोल्यूट, दुसरं आहे सॉल्व्हंट, आणि मी त्याचे काही तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. तर आपल्याला माहिती आहे मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. आता मी सुरुवातीला काय करतो, हा सॉल्व्हंट फिक्स करतो, सॉलिड सॉलिड सॉलिड. आणि 3 स्टेट्स माहिती आहे आपल्याला, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. मी काय केलं, हा सॉल्व्हंट फिक्स केला सॉलिड स्टेट मध्ये. आता सोल्यूट जो कमी प्रमाणात आहे तो आहे सॉलिड, आणि सॉल्व्हंट पण सॉलिड. तर याचं एक्झाम्पल आहे alloys. alloysचा अर्थ काय, when 2 or more metal, 2 किंवा 2 पेक्षा जर जास्त मेटल मिक्स केले तर त्याला आपण काय म्हणतो, alloys. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपण जे गोल्ड ऑर्नामेंट्स खरेदी करतो. गोल्ड हे खूप सॉफ्ट मेटल आहे. ते 24 कॅरेट जे म्हणतो आपण, तर 24 कॅरेट गोल्ड हे इझिली ब्रेक होऊ शकतं. पण आपल्याला रिंग्स तयार करायचे, आपल्याला चेन्स तयार करायचे, तर इझिली ब्रेक होऊ नये म्हणून त्याच्यात दुसरं मेटल यूज केलं जातं. समजा आपण जर कॉपर हे गोल्ड मध्ये जर यूज केलं तर कॉपर हे काय करतं, गोल्डला चांगली स्ट्रेंथ देतं. म्हणून आपण कॉपर हे गोल्ड मध्ये टाकतो, कारण त्याच्यानंतर आपण त्याचे चेन्स तयार करू शकतो. ते चेन्स तुटणार नाही. नाहीतर प्युअर गोल्डचे जर चेन्स तयार केला तर इझिली ब्रेक होणार. म्हणून आपण त्याच्यात कोणता मेटल मिक्स करतो, कॉपर करतो. वेगवेगळे सोनार हे वेगवेगळे मेटल यूज करतात. तर अलॉय, आता मी ते देतो कॉपर इन गोल्ड किंवा झिंक आणि प्लस कॉपर मिक्स केलं तर काय तयार होतं, झिंक अँड कॉपर, दॅट इज ब्रास. म्हणजे इथं सोल्यूट काय आहे, सॉलिड स्टेट मध्ये, सॉल्व्हंट काय आहे, सॉलिड स्टेट मध्ये. बघा, कॉपर आणि गोल्ड, कॉपर पण हा सॉलिड स्टेट मध्ये, गोल्ड पण हा सॉलिड स्टेट मध्ये. पण इथं कॉपर आपण कमी प्रमाणात वापरतो तर तो झाला सोल्यूट. गोल्ड एक जास्त प्रमाणात वापरतो त्याला म्हणायचं सॉल्व्हंट. दुसरं एक्झाम्पल आहे लिक्विड इन सॉलिड. लिक्विड इन सॉलिड याचं एक्झाम्पल आहे अमालगम. आता अमालगम म्हणजे काय, हा पण एक अलॉयचा प्रकार आहे. अलॉयज मी आताच सांगितलं काय, जर एका किंवा दोन पेक्षा जास्त मेटल आपण मिक्स केले किंवा नॉन मेटल जरी मिक्स केले तर त्याला आपण अलॉय म्हणतो. त्या 2 मेटल पैकी एक जर फिक्स असेल, मर्क्युरी, समजा मी इथं लिहिलं सोडियम आणि असं लिहिलं मर्क्युरी. आता हा अलॉय तयार झाला, पण इथे एक मेटल फिक्स आहे, मर्क्युरी, आणि म्हणून आपण त्याला अमलगम म्हणतो. म्हणजे आपण याला म्हणतो सोडियम अमलगम. अमलगम म्हणजे काय,
समजा आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल घेतले, पण 2 पैकी एक जर कायमच मर्क्युरी जर असेल तर आपण त्याला अमलगम म्हणतो. आता मी इथं सोडियम लिहिलं, मग सोडियम Hg लिहिलं म्हणजे मी म्हणणार सोडियम अमलगम. तिथं झिंक Hg लिहिलं तर मी म्हणणार झिंक अमलगम. म्हणजे 2 मेटल पैकी एक फिक्स आहे, कोणता? मर्क्युरी, म्हणून आपण त्याला अमलगम म्हणतो. तर हा झाला सोडियम अमलगम, झिंक अमलगम ZnHg. आणि मर्क्युरी हे लिक्विड स्टेटमध्ये असतं. मर्क्युरी कोणत्या स्टेटमध्ये असतं? लिक्विड. आणि सोडियम हे सॉलिड स्टेटमध्ये. म्हणजे हा झाला लिक्विड इन सॉलिड. लिक्विड इन सॉलिड त्याचं एक्झाम्पल आहे अमलगम. आता तिसरं आहे गॅस इन सॉलिड. गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल बघा. आता तुम्ही जर रिॲक्शन्स बघितल्या असतील तर आपण हायड्रोजनेशनसाठी निकेल मेटल वापरतो, प्लॅटिनम वापरतो, ज्याला आपण रॅनी निकेल म्हणतो. याचा अर्थ काय आहे तर हायड्रोजन, जेव्हा आपण हायड्रोजनेशन रिॲक्शन करतो त्यावेळेस आपण लिहितो हायड्रोजन ओव्हर निकेल, हायड्रोजन ओव्हर पॅलेडियम किंवा प्लॅटिनम, पीडी, पीटी, पीटी म्हणजे प्लॅटिनम, पीडी म्हणजे पॅलेडियम. तर हायड्रोजन गॅस आपण कोणत्या मेटलवर बबल करतो? निकेलवर, पॅलेडियमवर, प्लॅटिनमवर. म्हणजे गॅस ओव्हर सॉलिड. हा हायड्रोजन गॅस काय कमी प्रमाणात आहे, निकेल मेटल हा जास्त प्रमाणात आहे. जे कमी प्रमाणात आहे त्याला आपण सॉलिड म्हणायचं, जे जास्त प्रमाणात आहे आपण त्याला सॉलिड म्हणायचं. म्हणजे हे 3 प्रकार झाले, बरोबर. आता इथं आपण सॉलिड फिक्स केलं तर आता आपण इथं लिक्विड फिक्स करू. लिक्विड, 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 सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड, आणि गॅस इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड याचे आपण खूप सारे प्रकार बघू शकतो. सॉलिड इन लिक्विड, सॉल्ट प्लस वॉटर, शुगर प्लस वॉटर. मीठ जर आपण पाण्यात डिझॉल्व केलं, कमी प्रमाणात काय आपल्याकडे मीठ, जास्त प्रमाणात काय पाणी. म्हणजे इट इज सोल्यूट काय तिथं मीठ, आणि सॉल्व्हंट काय आहे पाणी. म्हणून हा कोणता प्रकार आहे? सॉलिड इन लिक्विड. दुसरं एक्झाम्पल लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विड, इथेनॉल प्लस वॉटर. इथेनॉल म्हणजे हे अल्कोहोल आहे, दारू आहे, C2H5OH. त्याच्यात पाणी डिझॉल्व होतं म्हणून आपण लिहितो इथेनॉल प्लस वॉटर. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे C2H5OH. हे जो अल्कोहोल आहे जे लोक पितात, ज्याला आपण दारू म्हणतो, त्याच्यात लोक पाणी टाकून पितात, कारण पाणी हे इथेनॉल मध्ये डिझॉल्व होतं. म्हणून आपण याला लिहितो लिक्विड इन लिक्विड. आणि नंतर एक्झाम्पल आहे गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड ज्याला आपण कार्बन डायऑक्साइड इन वॉटर, ज्याला आपण एरिएटेड ड्रिंक्स म्हणतो. एरिएटेड ड्रिंक्स म्हणजे काय? आपण थम्सअप, कोका कोला जे पितो, आपण जर बॉटल ओपन केली तर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो, कारण त्याच्यात कोणता गॅस डिझॉल्व केलेला असतो त्या पाण्यात. ॲक्च्युली कोल्ड्रिंक म्हणजे काय? पाणी घेतलं जातं आणि त्याच्यात कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व केला जातो, आणि कार्बन डायऑक्साइड ह्या काय आहे पाण्यात खूप लेस सोल्युबल आहे. म्हणून फोर्सफुली त्याला काय केलं जातं, त्या बॉटलमध्ये सील केलं जातं. आणि काही फ्लेवर्स वापरले जातात, आर्टिफिशियल कलर्स वापरले जातात, आणि CO2 गॅस त्याच्यात काय केला जातो, फोर्सफुली टाकला जातो, नंतर बॉटल काय केली जाते, सील केली जाते. ज्या वेळेस तुम्ही ती बॉटल ओपन करतात त्यावेळेस त्याचं असं प्रेशर रिलीज होतो आणि तो CO2 गॅस परत बाहेर जातो. म्हणजे कोल्ड्रिंक्स हे फक्त पाण्यात काय केलं जातं, CO2 गॅस बबल केला जातो, आणि काही आर्टिफिशियल कलर्स
आणि आर्टिफिशियल फ्लेवरिंग एजंट्स टाकले जातात, म्हणून हे कोल्ड्रिंक्स खूप आपल्यासाठी खूप घातक आहे. तर त्याचं एक्झाम्पल गॅस इन लिक्विड. गॅस म्हणजे CO2 गॅस, लिक्विड म्हणजे इथं आपण एक्झाम्पल घेतलं वॉटर. तर याच्यातला शेवटचा प्रकार आहे, आता सॉलिड 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 झालं, लिक्विड झालं, आता गॅस गॅस गॅस. इकडं सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, आता आपण याचे एक्झाम्पल्स बघू. ओके, आता आपण याचे एक्झाम्पल बघू. सॉलिड इन गॅस याचं एक्झाम्पल आहे कॅम्फर प्लस नायट्रोजन. कॅम्फर म्हणजे कापूर. कॅम्फर म्हणजे काय? कापूर आहे. आणि कापूर तुम्हाला माहिती आहे, कापूर हा सबलिमाइज कंपाऊंड आहे. सबलिमाइज म्हणजे काय? तो सॉलिड पासून डायरेक्ट गॅस मध्ये जातो. कापूर जर आपण पूजा करण्यासाठी जर कापूर घेत असतो, तर काही वेळानंतर तो कापूर हा डायरेक्ट गॅस मध्ये कन्वर्ट करतो, तो लिक्विड मध्ये कन्वर्ट होत नाही. त्याला आपण सबलिमाइज कंपाऊंड म्हणतो. म्हणजे सॉलिड इथं काय झाला, तो कापूर, आणि गॅस म्हणजे तो एअर मध्ये जातो. एअर मध्ये आपण काय मेन्शन केलं, एअरला नायट्रोजन, कारण एअर मध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे जास्त असतं. तर इथं आपण दुसरं एक्झाम्पल आहे लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅस आपण याचे एक्झाम्पल बघू शकतो. मॉइस्ट एअर. थंडीच्या दिवसात आपल्याला खूप थंडी वाजते, कारण हवेत पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून आपण म्हणतो लिक्विड इन गॅस. मॉइस्ट एअर, थंडीच्या दिवसात हवेत पाण्याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून आपण त्याला म्हणतो मॉइस्ट एअर. मग त्याचं एक्झाम्पल आहे लिक्विड इन गॅस. आणि शेवटचं एक्झाम्पल आहे गॅस इन गॅस. आता आसपासची जी हवा आहे ते काय, गॅस इन गॅस आहे. या हवेत नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, वेगवेगळे गॅसेस आहे, म्हणून आपण इथं लिहितो एअर. एअर मिक्सचर लिहू आपण, एअर मिक्सचर. हे सगळं झालं बेसिक टाइप्स ऑफ सोल्युशन. याचे एक एक दोन दोन एक्झाम्पल जरी तुमच्या लक्षात राहिलं, तर हे सगळं या चॅप्टरचं बेसिक इंट्रोडक्शन लेक्चर्स आहे. याच्यावर फार क्वेश्चन्स विचारले जात नाहीत. हे फक्त जरासं लक्षात ठेवा तुम्ही, का सोल्युशन किती प्रकारचे होऊ शकतात. जवळजवळ 9 प्रकारचे होऊ शकतात, कारण 3 स्टेट आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, आणि तिन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं आपण, तर टोटल 9 टाईपचे सोल्युशन तयार होऊ शकतात. ओके, आपला पुढला पॉइंट आहे व्हेरियस कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? समजा आपण 2 ग्लास घेतले आणि दोन्ही ग्लासमध्ये आपण समजा 100 ml पाणी घेतलं. दोन्ही ग्लासमध्ये आपण किती पाणी घेतलं? 100 ml. आणि एका ग्लासमध्ये आपण जर 1 टीस्पून मीठ टाकलं आणि दुसऱ्या याच्यात आपण जर 4 टीस्पून जर मीठ टाकलं, तर जास्त खारं कोणतं होणार आहे? ज्याच्यात आपण 4 टीस्पून मीठ टाकलं, म्हणजे आपण त्याला कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो. आणि ज्याच्यात कमी टाकलं आपण त्याला डायल्यूट सोल्युशन म्हणतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन म्हणजे काय? ज्याच्यात अमाऊंट ऑफ सोल्यूट हे जास्त आहे, ज्याच्यात सोल्यूट हे जास्त प्रमाणात टाकणार आपण, त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणणार. आणि ज्याच्यात सोल्यूट हे कमी टाकणार आपण त्याला डायल्यूट सोल्युशन म्हणणार. तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्म्स शिकणं खूप महत्वाचं आहे. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 1 लिटर सोल्युशन. किती अमाऊंट ऑफ सोल्यूट आहे आणि 1 लिटर पाण्यात ते किती डिझॉल्व्ह केलेलं आहे, किंवा 1 kg सॉल्व्हंट. 1 लिटर सोल्युशन म्हटलं इथं, किंवा 1 kg सॉल्व्हंट. आता इथं 1 kg सॉल्व्हंट का म्हटलंय, तर आपण हे पुढल्या ज्यावेळेस आपण याचे कॉन्सन्ट्रेशन टर्म शिकणार, त्यावेळेस तुमच्या लक्षात येणार का काही वेळाने ते सोल्युशन म्हणतात आणि 1-2 ठिकाणी ते काय म्हणतात, ते सॉल्व्हंट म्हणतात. ते कसं आपण बघू. तर पहिलं कॉन्सन्ट्रेशन टर्म आपल्याला शिकायचंय ते वेट बाय वेट पर्सेंटेज, ज्याला आपण
W/W पर्सेंटेज म्हणतो. W/W पर्सेंटेज, वेट बाय वेट पर्सेंटेज. आता हे सगळे टर्म्स कसे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी मी इथं लिहितो 99% केस मध्ये आपण वरती सोल्यूट कन्सिडर करायचं आणि खाली सोल्युशन कन्सिडर करायचं. याचा अर्थ काय, इथं मी वेट बाय वेट पर्सेंटेज. वेट बाय वेट पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे, वेट बाय वेट पर्सेंटेज. आता वरती काय कन्सिडर करायचं मी तुम्हाला सांगितलंय, सोल्यूट, आणि खाली काय कन्सिडर करायचं, सोल्युशन. म्हणजे मी असं लिहू शकतो मास, कारण वेट दिला इथं, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन, पर्सेंटेज म्हणून इथं काय लिहायचं, इंटू 100. समजलं, वरती सोल्यूट खाली सोल्युशन, कारण वेट बाय वेट. हा पहिला W आहे तो सोल्यूट साठी आणि दुसरा आहे तो सोल्युशन साठी. तर वेट म्हणजे मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. आता याचं एक्झाम्पल घेऊ आपण. इथं जर असं लिहिलं 20% aqueous NaCl. aqueous म्हणजे वॉटर, NaCl म्हणजे आपण जे मीठ खातो, आणि ब्रॅकेट मध्ये दिलंय W/W. याचा अर्थ काय, 20 ग्राम NaCl dissolved to form 100 ग्राम सोल्युशन. 20% म्हणजे 100. 20% वेट बाय वेट मी सांगितलं. तर हा जो वेट आहे हे झाले सोल्यूट आणि हे झाले सोल्युशन. म्हणजे 20 ग्राम, 20% म्हणजे काय, 20% म्हणजे 20 ग्राम जो NaCl आहे, ॲक्वेज म्हणजे कशात डिझॉल्व आहे, ते पाण्यात. मग पाणी म्हणजे सोल्युशन किती आहे, म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट हे किती आहे, 100 ग्राम. तर 20% ॲक्वेज NaCl आणि ब्रॅकेट मध्ये दिलं W/W म्हणजे काय, 20 ग्राम NaCl डिझॉल्व टू फॉर्म 100 ग्राम सोल्युशन तयार होणार. याच्यात एक दोन आपण एक्झाम्पल्स बघू, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, नंतर तुमचा हा पॉईंट पूर्ण क्लिअर होईल. तर आपण पहिला प्रॉब्लेम याचा बघतोय. ओके, आपण हे दोन सम्स घेऊन आलोय. तर पहिला सम काय, 10 ग्राम सुक्रोज. सुक्रोज म्हणजे जे आपण साखर खातो, आपण त्याला केन शुगर पण म्हणतो. 10 ग्राम सुक्रोज इज डिझॉल्व्ड इन 100 ग्राम वॉटर. फाइंड वेट बाय वेट पर्सेंटेज. आताच आपण फॉर्म्युला बघितला W/W पर्सेंटेज. काय त्याचा फॉर्म्युला, मास ऑफ वरती काय सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. तर इथं बघा कमी प्रमाणात काय, 10 ग्राम सुक्रोज, आणि जे कमी प्रमाणात त्याला आपण सोल्यूट, म्हणजे आपण सोल्यूट भेटलाय, मास ऑफ सोल्यूट किती आहे 10 अपॉन जो जास्त प्रमाणात आहे, जो जास्त प्रमाणात त्याला काय सॉल्व्हंट. पण इथं आपल्याला सॉल्व्हंट नकोय, आपल्याला पाहिजे सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन. म्हणजे 100 आणि 10 म्हणजे 110. इथं चुकूनही 100 घ्यायचं नाही, कारण ते आहे सॉल्व्हंट. आपल्याला इथं पाहिजे मास ऑफ सोल्युशन. ते आहे 110 इंटू 100, 0 0 कॅन्सल, इकडे 100 डिवाइडेड बाय 11.
तर अशा पद्धतीनं आपण समजलं. इथं काय करायचं, आपण मास ऑफ सोल्युशन घ्यायचं. इथं मास ऑफ सॉल्व्हंट घ्यायचं नाही. आणि सोल्युशन म्हणजे काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. इथं सोल्यूट किती होतं 10, सॉल्व्हंट किती होता 100, म्हणून मी इथं लिहिलंय 110. मग 100 डिवायडेड बाय 11 येणार 9.09%. समजलंय. तर हा दुसरा टाईपचा सम आहे. इथं काय दिलंय, 10 ग्राम NaOH इज प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन. तर सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलंय इथं, किती दिलं 100 ml. फाइंड वेट बाय वेट इफ डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज 1.2 ग्राम पर ml. हे कसं सॉल्व्ह करायचं, पहिलं आपण परत वेट बाय वेटचं फॉर्म्युला लिहू. मी इथं लिहितो W पर्सेंटेज. काय त्याचा फॉर्म्युला, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. तर इथं कमी प्रमाणात तुम्हाला NaOH दिसतो 10 ग्राम, म्हणजे आपल्याला सोल्यूट भेटलंय किती 10 ग्राम. इथं आपल्याला बघायचं मास ऑफ सोल्युशन, पण मास न देता त्यांनी काय दिलंय, व्हॉल्यूम दिलंय. मास न देता त्यांनी काय दिलंय, व्हॉल्यूम दिलं. तर आपल्याला माहिती आहे, मी इकडे लिहितो बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास कसा फाइंड करू आपण, इथं मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आणि डेन्सिटी ऑलरेडी दिलंय 1.2 ग्राम पर ml. डेन्सिटी 1.2 ग्राम आणि व्हॉल्यूम किती दिलाय 100 ml. म्हणजे याचा मास किती होईल 120 ग्राम. तर इथं काय आलं 120 ग्राम इंटू 100. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे 100 डिवाइडेड बाय 12. बघा बरं, हे सॉल्व करून काय उत्तर येतं, 100 डिवाइड बाय 12. हे समजलं. इथं व्हॉल्यूम दिलेलं होतं ना, आपल्याला पाहिजे होतं मास, पण आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. तर इथं मास काढून घेतला, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी दिलेलं होतं, व्हॉल्यूम दिलेलं आहे, आणि ते डायरेक्ट सोल्युशनचं आहे. तर तिथं आलं 120. तर 120 नाही केलं तर 100 डिवाइडेड बाय 12. करा बरं सॉल्व. झालं सॉल्व. तर याचं उत्तर येतं 8.33%. तर सगळ्यांना क्लिअर झालेलं असेल वेट बाय वेट म्हणजे काय. वेट बाय वेट म्हणजे त्याचं फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ सोल्यूट अपॉन अमाऊंट ऑफ सोल्युशन इंटू 100. म्हणजे मास, सोल्यूटचं मास घ्यायचं म्हणजे वेट घ्यायचं, अपॉन सोल्युशनचं वेट घ्यायचं आणि इंटू 100, कारण आपल्याला पर्सेंटेज फाइंड करायचं. ओके. पुढलं आहे व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज. आताच आपण बघितलं वरती काय सोल्यूट, खाली काय सोल्युशन. आता व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज हा व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे मी असं लिहू शकतो व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट. आपण हे पण व्हॉल्यूम मध्ये, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि पर्सेंटेज असल्यामुळं इंटू 100. याचं आपण एक्झाम्पल घेऊ. समजा असं दिलेलं आहे 7% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, व्ही बाय व्ही म्हणतो आपण त्याला. 7% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम aqueous HCl. aqueous HCl म्हणजे 7 ml HCl present in
100 ml 7 ml HCl present in 100 ml solution. 7 ml HCl present in 100 ml solution. त्याला आपण 7% म्हणतो. 7% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम म्हणजे काय? 7 ml HCl प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन. तर याचे पण आपण काही सम सॉल्व करू. आणि याच्यात तिसरा प्रकार आहे वेट बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज. आपण वेट बाय वेट बघितलं, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम बघितलं, आणि हा आहे वेट बाय व्हॉल्यूम. तर आपण बघितले वरती आपण काय कन्सिडर करतो? सोल्यूट सोल्युशन. म्हणजे मी असं याचा फॉर्म्युला असं लिहू शकतो, वेट बाय व्हॉल्यूम पर्सेंटेज. काय लिहू शकतो? वेट ऑफ सोल्यूट म्हणजे मास ऑफ सोल्यूट अपॉन, इथं व्हॉल्यूम आहे म्हणून आपण लिहितो इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. समजलंय? तर इथं वरती आपण लिहिलंय सोल्यूट, खाली लिहिलं आपण सोल्युशन, मास ऑफ सोल्यूट अपॉन, इथं दिलंय व्हॉल्यूम म्हणून व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. ओके.